नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, तेलंगणातल्या गढवाल जिल्ह्यातल्या चिंतलकुंटा या छोट्याशा गावात राहणारी श्रीजा ए ही अवघी 14 वर्षाची शाळकरी मुलगी आहे आणि आज ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरतीये. ज्या वयात अनेक मुलं फक्त अभ्यास, खेळ किंवा मोबाईलमध्ये गुंतलेली असतात ना, त्या वयात या श्रीजानं पर्यावरणासाठी एक महत्त्वपूर्ण नवकल्पना विकसित केली आहे. आणि तिची ही कल्पना केवळ विचारांपुरतीच मर्यादित राहिली नाहीये, तर ती प्रत्यक्षात उपयोगात आणली जाते. हेच तिच्या कामाचं खरं यश आहे. शाळेत राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेदरम्यान श्रीजाला जमिनीत पुरलेली जुनी प्लास्टिकची पिशवी दिसली. झाड लावूनही प्लास्टिकमुळे निसर्गाला हानी पोहोचते हे तिला तीव्रतेनं जाणवलं. प्लास्टिकच्या पिशव्या आणि कुंड्या मातीमध्ये वर्षानुवर्ष नष्ट होत नाहीत, उलट त्या मातीची गुणवत्ता खराब करतात आणि झाडांच्या वाढीला सुद्धा अडथळा निर्माण करतात. याच क्षणी तिच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, झाडं लावताना जर प्लास्टिकऐवजी निसर्गपूरक पर्याय वापरता आला तर? गढवाल परिसरामध्ये शेंगदाण्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. शेंगदाणे सोलल्यानंतर उरलेले टरफलं सहसा कचऱ्यात फेकले जातात. श्रीजानं या टरफलांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं. तिनं शेंगदाण्याच्या टरफलांपासून जैवविघटनशील कुंड्या तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिनं टरफलांचा लगदा तयार केला. त्यात नैसर्गिक घटक मिसळले आणि त्यापासून रोपांसाठी कुंड्यांचा आकार दिला. अनेक प्रयोग, अपयश आणि सुधारणा केल्यानंतर शेवटी तिचा हा प्रयोग यशस्वी झालाच. तिच्या कुंड्यांचं वैशिष्ट्य काय माहितीये? तर त्या पूर्णपणे निसर्गपूरक आहे. रोप लावताना ही कुंडी थेट जमिनीत लावता येते आणि काही दिवसातच ती मातीमध्ये विरघळते सुद्धा. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा राहत नाही आणि कुंडीचे अवशेष मातीला पोषक ठरतात. या कुंड्यांमुळे झाडांच्या मुळांना कुठलाही अडथळा येत नाही, उलट त्यांची वाढ जास्त चांगली होते. श्रीजाच्या या नवकल्पनेची दखल वैज्ञानिक आणि शैक्षणिक स्तरावर सुद्धा घेतली गेली. शालेय विद्यार्थ्यांना नव्या उपक्रमासाठी देण्यात येणारा CSIRचा पुरस्कार तिला मिळाला. तेलंगणातल्या T-Works या संस्थेनं सुद्धा तिच्या कल्पनेला पाठिंबा दिला आणि हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी मदतसुद्धा केली. आज तिच्या शाळेत वृक्षारोपणासाठी प्लास्टिकच्या कुंड्या वापरणं पूर्ण बंद झालंय. श्रीजाची ही कथा सांगते की बदल घडवण्यासाठी मोठं वय किंवा मोठी साधनं नाही लागत. गरज असते ती संवेदनशील मनाची, निरीक्षणाची, काहीतरी चांगलं करण्याच्या इच्छेची. एका छोट्याशा गावातनं आलेली ही मुलगी आज पर्यावरण रक्षणाचा मोठा संदेश देतेय. तिची ही नवकल्पना फक्त एक उत्पादन नाही, तर भविष्यातल्या पिढ्यांसाठी निसर्ग जपण्याची एक आशा आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.